अंगारकी संकष्टीनिमित्त आज बनवतो उकडीचे मोदक। सगळ्यात आधी सारण बनवूया। कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं, यामध्ये 1 वाटी गूळ घातला। गूळ वितळल्यानंतर यामध्ये 2 वाटी ओलं खोबरं घातलं, सगळं मिक्स करून घेतलं। यानंतर यामध्ये वेलची पूड घातली आणि ड्राय होईपर्यंत हे सारण परतून घेतलं। स्टफिंग तयार आहे। आता इथे पारी तयार करूया। तर इथे 2 वाट्या पाणी गरम करून घेतलं, यामध्ये अर्धा चमचा तूप घातलं, चिमूटभर मीठ घातलं। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये 2 वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे। गॅस बंद करायचा आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून असंच 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे। 5 मिनटानंतर कोमट झाल्यावरती सॉफ्ट होईपर्यंत मळून घेतलं। आता याची पारी तयार करूया। अंगठ्याच्या मदतीने असं कडेने वळत जायचं आहे आणि वाटीचा शेप द्यायचा आहे। यामध्ये आता सारण भरायचं आहे। याच्या अशा कळ्या पाडायच्या आहेत। सगळ्या कळ्या अशा जुळवून घ्यायच्या आहेत आणि याला मोदकाचा आकार द्यायचा आहे। तर मस्त सुबक असा हा मोदक तयार झाला आहे। 7 ते 8 मिनटं हे मोदक मी वाफवून घेतले। नक्की करून पहा। अंगारकी संकष्टीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।